नमस्कार. निलिमा जिनोशनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बटाटे पोहे तर सर्वांनीच खाल्ले असतील, पण आज आपण बटाटे आणि पोह्यापासून टेस्टी असे कटलेट बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. कटलेट बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी कच्चे पोहे घेतले आहेत. हे पोहे पाण्याने स्वच्छ धुवून 5 मिनिट भिजवून घेऊयात. 3 मध्यम साईजचे बटाटे शिजवून घेतले आहेत. या बटाट्याचे साल काढून याला मॅश करून घेऊयात. या कटलेटमध्ये मी अर्धे गाजर टाकणार आहे. गाजर ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल. कटलेट बनवण्यासाठीचे बॅटर बनवून घेऊयात. एका मोठ्या बाउलमध्ये भिजवलेले पोहे टाकूयात. जाड पोहे वापरणार असाल तर त्याला मॅश करून घेणे. शिजवलेले बटाटे मॅश करून घेतले आहेत, ते टाकून घेऊयात. अर्धे गाजर किसून घेतले आहे, ते टाकून घेऊयात. एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो टाकूयात. पाव वाटी चिरलेली कोथिंबीर टाकूयात. 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकूयात. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता. 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ टाकणे, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि 2 टेबलस्पून मनुके टाकूयात. मनुक्यांमुळे कटलेटला छान टेस्ट येते, त्यामुळे मनुके नक्की टाका. हे सर्व मसाले मिक्स करून घेऊयात. कटलेटचे बॅटर आपले मळून झाले आहे. याचे कटलेट बनवून घेऊयात. कटलेट बनवण्याआधी हाताला तेल लावून घेणे, म्हणजे कटलेट बनवताना हाताला चिकटणार नाही. बटाटे जास्त शिजले गेले तर त्यामध्ये पाणी राहते आणि बॅटर काही वेळा पातळ होऊ शकते. अशा वेळी त्यामध्ये 1 ते 2 चमचे बेसन पीठ टाकणे. एक कटलेट आपले बनवून झाले आहे. तुम्हाला अजून एक कटलेट बनवून दाखवते. या पद्धतीने सर्व कटलेट्स बनवून घेऊयात. कटलेट्स बनवून झाले आहेत. आता याला शॅलो फ्राय करून घेऊयात. हे कटलेट तळण्याऐवजी शॅलो फ्राय करून घेतले तर जास्त तेलकट होत नाहीत आणि खायलाही छान लागतात. कढईमध्ये 2 ते 3 चमचे फक्त तेल टाकले आहे. तुम्हाला हे कटलेट्स आवडले असतील तर नक्की करून पहा. खायला खूपच छान लागतात. हे कटलेट मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊयात. कटलेट खालच्या बाजूने चांगले भाजून झाले की पलटवून दुसऱ्या बाजूने भाजून घेणे. दोन्ही बाजूने कटलेट छान भाजले गेले आहे. आता याला काढून घेऊयात. तयार आहेत आपले वरून क्रिस्पी आणि आतून मऊ असे कटलेट. रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.